हॅलो फ्रेंड्स, उन्हाळी वाळवण रेसिपी भाग 11 मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी आहे ज्योत्स्ना। आज आपण वर्षभर टिकणारे, अगदी कुरकुरीत, पारदर्शक दिसणारे, अजिबात कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारे, साबुदाणाही न भिजवता सुपर टेस्टी टोमॅटो फ्लेवरचे साबुदाणा वेफर्स आपण करणार आहोत। छान चविष्ट असे तयार होतात। यामध्ये मी संपूर्ण टिप्स सांगितलेल्या आहेत। परफेक्ट अशी रेसिपी आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर रेसिपीला आता सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला इथे टोमॅटो घ्यायचे आहेत। आपण टोमॅटो फ्लेवर देणार आहोत। त्यासाठी 5 असे आपण टोमॅटो मध्यम आकाराचे घेतलेले आहेत। लाल लाल असे टोमॅटो घ्यायचे, त्यामुळे चव तर छान येतेच, रंगही छान दिसतो। अजून रंग वाढण्यासाठी आपण इथे एक बीट घेतलेला आहे। बीट सोलाने सोलून घ्यायचे। त्यानंतर टोमॅटो आणि बीट आपण कट करून घेतलेला आहे। छोटे छोटे पीस कट करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही एकत्र केलेले आहे मी। त्यानंतर बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत। आता एक जाड बुडाचं असं पातेलं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे। इथे 6 वाट्या पाणी मोजून मी घेतलेलं आहे। 6 वाट्या पाणी गरम करायचं आहे। आपण 1 वाटी साबुदाण्याचा वापर करणार आहोत। त्यासाठी आपल्याला 6 वाट्या पाणी मोजून गरम करून घ्यायचं आहे। पाणी गरम होतंय, त्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे। 1 चमचा मीठ घातलेलं आहे। 2 चमचे सफेद तीळ घालायचे, जेणेकरून त्याचा रंग तर छान दिसतोच, ते पापड तळल्यानंतर चव सुद्धा त्याची खूप सुंदर लागते। आता इथे बघू शकता, एक मोठी वाटी म्हणजेच पाव किलो असा साबुदाणा आपण घेतलेला आहे। साबुदाणा व्यवस्थित बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। छान असा गॅस बारीक करून घ्यायचा आहे। छान असा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। व्यवस्थित साबुदाणा भाजून झाल्यानंतर हलका असा आपल्याला चमचा जायला लागतो, म्हणजे समजायचं की साबुदाणा भाजून झालाय। मंद गॅसवरती भाजून घेतलाय। त्याला आता गार करायचं आहे। गार झाल्यानंतर त्याची आपल्याला मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता, साबुदाणा थंड झालेला आहे। थोडा थोडा करून दोनदा मी असा वाटून घेते। बारीक अशी त्याची पावडर करून घेतलेली आहे। हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जर जाडसर काही साबुदाण्याचे कण राहिले असतील तर ते सुद्धा निघून जातील। आता इथे थोडा थोडा करून आपण सगळा व्यवस्थित चाळणीने साबुदाणा चाळून घ्यायचा आहे। बारीक असं पीठ आपल्याला इथे मिळतंय। खाली तुम्ही बघू शकता, इथे व्यवस्थित बारीक असा साबुदाणा चाळला गेलेला आहे। मस्तपैकी आपण साबुदाणा दळून घेतलाय। घरच्या घरी पटकन असं साबुदाण्याचं पीठ आपल्याला करता येतं। त्याची चव सुद्धा खूप छान लागते। तुम्ही बघू शकता, इथे सगळं आपलं पीठ साबुदाण्याचं तयार आहे। आता ते एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 3 वाटी म्हणजे 3 बाउल, ज्या बाउलने आपण मोजून घेतला होता साबुदाणा त्यानेच आपण पाणी मोजून घ्यायचंय। तर इथे 3 बाउल भरून पाणी मी साबुदाण्यामध्ये घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्स झाल्यानंतर हा साबुदाणा ह्याच्यामध्ये लगेचच भिजतो। आता हा साबुदाणा आपण जे पाणी गरम उकळायला ठेवलेला आहे त्यामध्ये मिक्स करायचा आहे। त्याआधी आपल्याला आपण जे इथे बीट आणि टोमॅटो वाटून घेतलेले आहेत ते व्यवस्थित बारीक झालेले आहेत। तरीसुद्धा त्यात जर जाडसर असं काही राहिलं असेल तर आपण चाळणीने इथे चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी आता व्यवस्थित त्याच्यामध्ये चाळून घेते। तुम्ही बघू शकता, बीटामुळे याचा किती सुंदर असा रंग आलेला आहे। टोमॅटोमुळे त्याची चव आंबट अशी चव लागते। खूप सुंदर आणि चविष्ट असे पापड तयार होतात। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। इथे व्यवस्थित आपण पीठ जे साबुदाण्याचं पाण्यामध्ये भिजवून घेतलंय त्यामध्ये मिक्स करून घेतलंय, एकजीव करून घेतलंय। पाण्याला छान उकळी आलेली आहे तोपर्यंत। आता ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण हे सगळं पीठ व्यवस्थित टाकायचं आहे। गॅस मोठा करायचा आहे। मोठ्या गॅसवरती 10 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचंय। आता हळूहळू जसं शिजेल तसं हे घट्ट होत जाईल। याचा रंग सुद्धा बदललेला आहे, पारदर्शक असा रंग तयार होतोय। त्यानंतर थोडंसं छोट्या भांड्यामध्ये काढून गार करून घेतलेलं आहे। खाली एक प्लास्टिकचं शीट अंतरलं आहे, त्यावरती आपण छोटे छोटे असे वेफर्सच्या आकाराचे छोटे छोटे टोमॅटो पापड आपण घालून घ्यायचे आहेत। कडकडीत उन्हामध्ये आपल्याला 2 दिवस हे पापड छान सुकवून घ्यायचे आहेत। अतिशय सुंदर असे पापड तयार होतात। तळल्यानंतर पारदर्शक असे दिसतात। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। टोमॅटोचे पापड तुम्हाला कसे वाटले, आवडले का ते सुद्धा मला कमेंट करून जरूर कळवा। आता तुम्ही बघू शकता, इथे सगळे असे पापड व्यवस्थित मी टाकून घेतले। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकल्यानंतर असे आपले पापड तयार झालेले आहेत। आता इथे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे। मस्तपैकी असा आपला पापड तयार होतो। एकदा नक्की करून बघा। चॅनलवरती छान छान रेसिपी अपलोड आहेत, त्या सुद्धा बघा। उन्हाळी वाळवणाचे अनेक प्रकार मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा बघा। आता इथे तुम्ही बघू शकता, तेल छान तापवून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण पापड टाकलेले आहेत। पापड टाकल्यानंतर पटकन असा फुलून वर येतो। डबल असा दुप्पट फुलणारा पापड तयार झालेला आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर कुरकुरीत अतिशय चविष्ट, त्याचा रंग सुद्धा छान आलाय आणि अगदी खुसखुशीत असा पापड तयार झालेला आहे। असे टोमॅटोचे पापड एकदा नक्की